काय खरं नाही. एकदम यांच्या घरातली बुजार खिलार गाय शर्यतीसाठी हिचं वासरू एक नंबर मध्ये तयार होते. तुझ्या आईची काय म्हणते? ही जी आहे आपल्याकडेच होती. आणि ती गाजरी गाय आहे, तिची मोठी बहीण ही. गाजरे गायची मोठ्या मोठ्या शिंगाची हा आत वळलेल्या. नाही दुसरी. हा ती शेवटला का तिची बहीण. ही जी आहे पण आपल्याकडेच होती. मेली आता ती 4-5 वर्ष. हिचं 4 पिढ्याचं रेकॉर्ड आहे ना. हा हिचं दुधाला कशी काय गाय? दुधाला कमी आहे, 1 लिटर देते हा वासराला सोडून. दुधाला तिच्या वडिलाची माहिती काय? म्हणजे सिमनवरची आहे ही पण सिमेंटवरची. हा. तरी पण रवी भराचं कारण काय? हा खास दुधासाठी भरल्या. हा म्हणजे हिच्या दुधाची पैदाशीला वंशावळ वाढाव आहे. ही तुमची इच्छा आहे. हम्म. तिच्यासारखीच वासर झाली ती काही. नाही जसं बैल दाखवेल तसं पडले वासर. हा कितवं येतात? आता ही जी 3 वेत झाली ती. हा आता ही 4थ्यावर का आपण. म्हणजे सरास तुमच्यातल्या 3-4 तेवढी एक गाय 8 येतात. हा ही जी वंशावळ काय? जे आहे आपल्याकडे. हा किती म्हणजे किती पिढ्याचं रेकॉर्ड आहे हिचं काय? आई पण आपल्याकडे आहे, आईची आई पण आपल्याकडे होती. हा म्हणजे ही तिसऱ्या पिढीची आहे. तिसऱ्या पिढी. हा 7व्या वेताची. हा हिनं 7व्या वेताची. रवीच्या वंशावळीबद्दल काय वाटते? वंशावळ पिढीचा रेकॉर्ड आहे, 10 पिढीचा रेकॉर्ड आहे त्याचा. तुम्हाला खात्री कशावर नाही? हा आधीच्या मालकाकडे गेलो त्यांनी सांगितली माहिती एकच होती ती. हा त्यांच्या तिथं वासरं बघितली का रवीची? रवीची वासरं बघितली. हा वासरं बघूनच खात्री पटला. हा पैदाशीचा. हा आता ही त्या पण रवीच्या आईला पण दूध भरपूर होतं. हा आणि जुन्या कारजाळ खाणीतलं असल्यामुळं दुधाची खाणच आहे. हा त्यामुळे खात्री पटते. हा तिची ही रवीची मुलगी ही कितव्या महिन्यात जन्मलेली? जुलैमध्ये. 17 तारीख. हां 17 तारीख जुलै 17 तारीख 2025. आईकडून 3 पिढ्याचं रेकॉर्ड आहे. वडिलांकडून 10 पिढ्याचं. 11वी पिढीला हिचा जन्म झाला आहे वडिलांकडून. हा तर तुमच्या इथल्या लोकांचा काय रिस्पॉन्स? हां मग तुम्हाला कधीपासून आहे ना तुम्हाला? वडिलापासून तुम्हाला नाद आहे. हां त्यामुळे लहानपणीपासून आम्हाला पण नाद आहे. आता किती गाय होत्या तुमच्या? 2 गायी होत्या. हां मग त्या आहेत त्या का आता? नाही ती वारली. वय झाल्यामुळे वारली. त्या 2 गायीचीच पुढे खान वाढली. हां म्हणजे त्यांचीच पैदास तुम्ही ठेवली. त्यांच्या पैदाशीलाच या कालवडी झालेल्या आहेत. सरास सगळ्या गायी किती दूध देते? सरास एक दुधाची खाण होती. हां ती जुनी गाय 3.5 लिटर देत होती हां टायमाला. हां म्हणजे त्याचीच ही नात आहे त्या कालवडीची ही नात. प्रॉपर तुम्ही दुधावरच
हा आता दररोज फोकस काम केलेला आहे. करायचं आहे. ब्रिडिंगच्या तरात दुधावर फोकस केला आहे, त्यामुळं रवीला निवडले. दुधाचंही आणि देखणेपणा फाउंडेशन हम्म, बैलाचा एक नंबर. हम्म, हम्म, आता बघू शकता तुम्ही, ही कारोड झाली, हम्म. खोंड काल काल जन्मलेला खोंड आहे ती. हम्म, पण असं बघितलं की महिन्याचं म्हणून वाटतं सगळं. हम्म, हम्म. पहिलाच दाखवला ते, हा. त्यातच सक्सेस मिळाले हो. तुम्हाला. मग घरचे वडील वगैरे काय म्हणतात? वासरू चांगलं झालं. हां हां, साथ आहे तुम्हाला. हा. कालवडीचा चौक बघू शकता. आता तुमचं कुठल्या उद्देशानं काम चालू? आम्ही हे दुधाच्या उद्देशाने चालू. हां हां, प्रॉपर दुधाची खिलार वाढासाठी तुमचं काम चालू आहे. वाढलं हां हां कारण की भविष्यात दूधच महत्वाचं आहे. हां हां हां, देखणे पाण्याचं काय तुम्हाला काय वाटतंय? देखणेपणा ही बाहेरचं गोष्ट झाली. हां पण आजच्या त्याचं जेनेटिक जीन किती जुना आहे, हां पिढी किती चांगली आहे, ती गाई वासरू झालेलं ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. हां असं नाही की बाबा एक 4-5 वर्ष झाले चांगलं मूग देखणे पण आहे, पण 4-5 वर्षांनी ती वस्तूच राहिली नाही, त्याचा उपयोग नाही. हां 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 शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. हां हां, तुम्हाला ही कालवड कशी वाटते? कालवड चांगली आहे, बैलावर गेले का म्हणजे आमच्या गाईत जी फॉल्ट आहे हां ती ह्या कारोडीने भरून काढते. हां हां, कालवड देता का आम्हाला? आणि कालवड आम्ही त्यासाठी दिली केलं. हां हां मला पैदाशी वाढवायची दिली. हां हां हां, जरी कोणी इच्छुक असला तर. नाही नाही, मला द्यायची. हां हां, स्वामीनिष्ठ आहे कालवड, मालकाला सोडून जात नाही कुठं. ही मूळ रक्ताची खासियत असते की स्वामीनिष्ठ, स्वामी भक्ती प्रत्येक त्याच्या रक्तात येते. तर हे कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या ज्याला ज्याला मूळ रक्त माहीत नाही त्याला काय सुद्धा कळणार नाही. तर आता मालक एखादी रेडी कशी मागं लागते, तर तशी ही कालवड मालकाच्या मागं लागायला लागली. हो का, तर खानदानी रक्त कशाला म्हणते, तर ही बघण्याचा वाईटपणा एक नंबर.